पंतप्रधान मोदी जिथे जिथे सभा घेतील तिथे भाजप हरेल असा घणाघात राऊतांनी केलाय। तर या दुर्घटनेमुळे राऊत तरी प्रचार करणं थांबवणार आहेत का, पोपटपंची करणं बंद करणार आहेत का, असा सवाल गिरीश महाजनांनी विचारलाय। आताही घाटकोपरला 18 लोकांचे मृतदेह सापडले बरं का। त्यांच्याविषयी त्यांच्या मनात संवेदना नाही। आज जाऊन कदाचित तिथे नाटक करतील, ते नेहमीप्रमाणे अश्रू ढाळतील। जिथे जिथे मुंबईत मोदी जातील किंवा महाराष्ट्रात मोदी जातील तिथे तिथे भाजपचा पराभव नक्की आहे, हे मी अत्यंत जबाबदारीनं सांगतो। महाराष्ट्राच्या जनतेने एक निर्णय घेतलेला आहे। उमेदवार कोण भाजपचा किंवा त्यांच्या शिंदे मिंदे गटाचा, अजित पवार गटाचा वगैरे बघत नाहीत। मोदी नको, मोदी गो बॅक ही गावागावातली घोषणा आणि गर्जना आहे। तुम्ही पत्रकारांना सुद्धा लक्षात आला असेल। संजय राऊत अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। म्हणाले आहेत की घाटकोपर दुर्घटनेला 24 तास उलटले नाही तरी मोदींची सभा राज्यात होती, एवढी मोठी दुर्घटना झाली। नाही सर, राज्यात होते ठीक आहे, तर तुम्ही प्रचार बंद करणार आहात का? तुम्ही तुमची बडबड बंद करणार आहात का? जर सकाळमध्ये पोपटपंची मला ते सांगावं। तुम्ही प्रचार बंद करणार आहात का मुंबईतला? म्हणजे काहीतरी कारणं सांगायची। निश्चित त्या बाबतीमध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। पंतप्रधानांनी त्या बाबतीमध्ये ट्विट केलेलं आहे, त्यांनी शोकसंवेदना पोहोचलेल्या आहेत। माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी घटनाचे तात्काळ गेलेले आहेत। अतिशय वाईट घटना झाली, याबद्दल दुमतच नाही। पण राजकारणाशी त्याचं काहीतरी जोडायचं मला वाटतं हे काही योग्य नाही। म्हणून एक गोष्ट अतिशय निराधार आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं मला वाटतं हे काही योग्य नाही।